भारत देशाची रास मकर आहे आणि मकर राशीला सध्या ग्रहमान कसे असा जर आपण विचार केला तर जेवढे ते अनुकूल आहेत तेवढे अडचणीचे देखील आहे. आणि सध्याची परिस्थिती आपण बघतोय पाकिस्तानचा आणि भारताच्या ग्रहांचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे भारताचे ग्रह सध्या उत्तम आहेत, उच्चचे आहेत. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत भारताची बाजू ही वरचढच आहे. आणि मला खात्री आहे की मे महिन्यामध्ये महत्वाचे 3 ग्रह बदलतात आणि गेल्या महिन्यामध्ये बदललेले शनी महाराज या 4 ग्रहांच्या भ्रमणामुळे निश्चितपणे भारत पाकिस्तानमध्ये फार मोठा उत्पात घडणार. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठं जर कोणाचं नुकसान होणार असेल तर ते पाकिस्तानचं होईल. कदाचित वित्तहानी, जीवितहानी तर सोडा, पण कदाचित त्यांचा भूभाग देखील काही बाबतीमध्ये आपल्याकडे येण्याचा संभव दिसतोय. आणि 36 तासांमध्ये काहीतरी निश्चित निर्णय होणार आणि LOC वर कुठेतरी सुरुवात झालेली दिसेल. तिसरं महायुद्ध काय होऊ शकते? बस आता तेवढं आणि समोरासमोर उभे ठाकले तर असं समजा की कदाचित तिसऱ्या महायुद्धाची ही नांदी म्हणता येईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.